नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 13/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 302 मधील फिर्याद नाव अण्णाराव मेत्रे राहणार घर नंबर 12 संत तुकाराम नगर विजापूर रोड सोलापूर यांच्या घरासमोरून दिनांक 16 जानेवारी रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY 5719 ही गाडी चोरीला गेल्याबाबत फिर्यादी यांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद केला। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड हे करीत असून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक शीतलकुमार गायकवाड यांना सूचना दिल्या होत्या। यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख आणि पोलीस स्टाफ असे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे 135 सीसीटीव्ही फुटेज आणि 12 ठिकाणचा डाम डाटा काढून तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून आरोपी क्रमांक 1 रमेश कुमार प्रभुभाई बिश्नोई वय 25 वर्ष राहणार घर नंबर 164 मासोईकी ढाणी सिया तालुका सांचोर जिल्हा जालोर राज्य राजस्थान आरोपी क्रमांक 2 रूपाराम मानाराम बिश्नोई वय 32 वर्ष राहणार पुनासा भिनमाल जिल्हा जालोर राज्य राजस्थान यांना अटक करून फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ MH13DY 5719 ही गाडी जप्त करण्यात आली आहे। गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई कंपनी क्रेटा GJ09BK1123 ही जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, समाधान मारकड, रमेश कोरसेगाव यांच्यासह अर्जुन गायकवाड, अयाज बागलकोटे यांनी पार पाडली। मी रेणुका वठारे पत्रकार अस्मिता न्यूज विजनच्या आजच्या या स्पेशल रिपोर्टिंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सोलापूरकरांच्या सध्या चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे, त्यातच आपण थांबलेलो आहोत आता विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे। आत्ताच सोलापूरचे आयुक्त एम राजकुमार पत्रकार परिषद घेतली। विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वतीने DG पथकाच्या वतीने मोठी दमदार कामगिरी करण्यात आलेली आहे। याबद्दल विशेष स्पेशल रिपोर्टिंगमध्ये आपण पुढील माहिती पाहूया। श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली DBचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते अशा पुरा फाइंड आउट केलं आणि इथून पुन्हा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास 150चे जवळपास CCTV फुटेजेस ॲनालाइज करत जे काही टोल नाका आहे ते सर्व बायपास झालेलं आहे। ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण ॲनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रिकवर केलेलं आहे। सोबतच त्यांनी तिथून इथं येण्या जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे। या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकीने यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं, ते फास्टॅगचं असं ते बदललं, असा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला। तरी आपलं विजापूर नाकाच्या DB टीमनी त्यांच्यापेक्षा 10 पाऊल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेलं आहे। आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा MOचे गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकशी चालू आहे। तर हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो। आरोपीवर किती गुन्हे दाखल आहेत काय या रेकॉर्ड काय रेकॉर्ड कुठे बोला ना। सांचोरला त्याचे
मर्डरचा आहे एक, नंतर 307चा आहे चोरीचा, सांचोर राजस्थान जिल्हा, सांचोर जिल्हा. सर चोरी करण्याची पद्धत कशी आहे त्यांची, कारण त्यांनी एवढ्या लांबून सोलापुरात येऊन मी असा फिजिकली गाडीला जास्ती हार्म न करता फक्त जे विंडोचे जे स्क्रीन आहे काच जे आहे ते काढून वाहनाचे जे सॉफ्टवेअर टॅम्पर करण्याच्या MOAने वापरलेलं आहे. ते ACM जे म्हणतात ते प्रायमरीली वाहनाचं पूर्ण ऑपरेशन तिथून कंट्रोल होतं. एकदम तेच बदलणार आहे. आणि त्यात जे मास्टर की आहे ते एका मॉडेलला 10 की असतील, त्या 10पेक्षा एक बसणारच. ते वापरून त्यांनी ही गाडी चोरी केलेला आहे. असा जे रिसेंट टाईम्सने येणारे कम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी जे कॅट वापरलेले जे काही गाडी आहे ते सर्वात तेच प्रकारच्या फंक्शनिंग आहे. सो हे टॅम्पर करून चोरी करण्याचे MO आहे. ज्यांचं वाहन आहे ते पोलीस कर्मचाऱ्यांचं वाहन आहे असं आहे एकंदरीत ऐकण्यात आलं. हो, ते फिर्याद आहे, ते रेकॉर्डवर आहे, ऐकण्याचा विषय नाही. ते आपलं सोलापूर शहरामध्ये पोलीस खात्यात नोकरी करतात त्यांच्याच गाडी चोरी गेलं होतं. पण त्यांच्याच साथीदारांनी आता हे उघडकीस आणून रेकॉर्ड केलेलं आहे. सर काय कळाले? उद्देश त्यांचे पैसे आहे. पण इथून काही लोकल टिप होतं का किंवा स्थानिक कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे का असलं तर त्यांच्या आणि यांच्या कशा संबंधित आलं होतं त्याबद्दल आता चौकशी चालू आहे. सर बिश्नोई नाव समोर येत आहे. बिश्नोई गँगचं एक खूप मोठं लॉरेन्स बिश्नोई आणि हे सगळ्या सर्वश्रुत आहे. त्यांच्याशी काय या बिश्नोई गँगचा संबंध आहे? नाही, कारण काय ह्याच्यातले 302 आणि 307 मधले आरोप येते. आतापर्यंत तसं काही लिंक आम्हाला मिळाला नाही. इंट्रॉगेशन दरम्यान असं काही झालं तर त्यानुसार जे काही योग्य कारवाई करावं लागेल किंवा एस्केलेट करावं लागेल ते करणार. त्यांचं काय मोर्ट मध्ये हल्ला करण्याचा होता आणि किंवा फक्त तिथं अड्डाबंद जो एरिया आहे तो साचोर एरिया तो सगळं क्रीम आणि अशा गाड्या असतात ना ते कच्च्या रोडला गुन्हेगारीला वापरतात. याची ही गाडी का कुठे गुन्ह्याला वापरली गेली आहे का? अजूनपर्यंत तसा वापरलं गेलं नव्हतं. इथून पोहोचता आमचं पार्टी बॅक टू बॅक वेवर फॉलो होईल. ठीक आहे, अजून आलं तर आम्ही नक्की करणार. आणि अटॅक करण्याचा प्रयत्न झाला तर 307 त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. जर पोलिसावर अटॅक करत असतील तिथे केलं असतं तर आम्ही केलं असतं. जवळपास 20 दिवस. आता आरोपी 0 इन झाला आणि त्यानंतर त्याच्यापर्यंत फिजिकली पोहोचवायला वेळ झाला आणि आपल्या टीमनी एखादी लिंक मिळाला त्यामधून पॉईंट बीला पोहोचलं. पॉईंट बीला पोहोचल्यानंतर तिकडे एक डुप्लिकेट डॉक्युमेंट त्याचं ओरिजिनल करायची, मग तिथून पॉईंटची असा करत करत जे करा आरोपी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. सर हे चोरीसाठी जे हुंडाई कंपनीची गाडी वापरलेली आहे ती म्हणजे चोरीची आहे का म्हणजे ती त्यांच्या मालकीच्या नाही हां. आहे. पुण्यातून चोरी गेला अशा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे. तिथून चोरी ते आम्ही गाडीचे मालक आणि पुन्हा पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकडचे जे काय आहे ते त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल. सोलापुरातून अजून काही गाड्या चोरी केलेल्या शक्य आहे. इंट्रोगेशनला निष्पन्न होईल आणि त्यांच्या जे मागच्या काही काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेले आहेत ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे. त्यात कुठं कुठं फिरलं काय झालं ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे. साहेब आता हे बातम्या सगळ्या आल्यानंतर ही पोलिसांचीच गाडी आहे म्हणून लवकरच तपास झाला असं एक सगळ्यांचं म्हणणं होईल. तर ह्या संदर्भात काय तुम्ही आव्हान कराल? फिर्यादीच्या गाडी मिळाल्या, फिर्यादी कोणीही असो त्याबद्दल आमचा विचार नाही. फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्या. तर या घटनेच्या निमित्तानं नागरिकांना काय आपल्याला आव्हान करता येईल की स्वतःची गाडी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवतात? ते नंबर 1 व्यवस्थित पार्किंग आवश्यकता आहे. ते इंडिव्हिज्युअलला आम्ही जस्ट अन ॲडवायझरी आहे, असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचं मॅन्डेट नाही आहे. पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील. मी रोडवरच सोडणार अशा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे. आता काही माझ्या घरी पार्किंग नाही आहे, 3-4 घर मिळून जे काही वेकंट प्लॉट आहे तिथं कंपाऊंड उपट असलं तर ते संबंधित मालकांना बोलून तिथं पार्किंगचे अरेंजमेंट करून घेतलं तर अशा जे काही घटना आहेत ते टाळण्यात येईल. गाडी होती ते घरासमोरची पार्किंग होती का बाहेर? घरासमोर